हो हो हो. तू भारतात आलीस की कॉल कर. ओके. बाय. ताई, ही दिव्या होती ना? हो. पण तू कसं ओळखतोस तिला? अगं माझ्या वर्गात होती ती. तेव्हा तर एकदम जाडी होती. आणि आता आता तर ढोलच झाली आहे. जरा पण कसं समजत नाही का या लोकांना आपल्या साईजबद्दल? अरे तिच्या लहान भावाला स्कॉलरशिप मिळाली आहे ना, ते सांगत होती. तो पण तिच्यासारखाच आहे, फुगा. तुझं शिक्षण किती रे? TY BCom. दिव्याचं MBA झालंय. हो काय? तुमच्या 10वीच्या पहिल्या पेपरच्या 2 दिवस अगोदर तिचे बाबा वारले. परिस्थिती बेताचीच होती. होती की नाही? हो, गरीब होते जरा. तिच्या आईने तिला आणि तिच्या भावाला या दुःखापासून दूर ठेवलं, अभ्यासात बाधा येऊ नये म्हणून. आणि ह्याच ढोलने 10वीला 97% मिळवले. वाव. तू 40. 49. याच ढोलने TY BComला जोरदार मुसंडी मारत 89% मिळवले, तेही क्लासला न जाता. आणि तुला TYला एक केटी लागली होती ना? हो. आता हीच ढोल महिना 3 लाख पगारावर दुबईला शिफ्ट झाली आहे. 3 लाख? पण तू ते लक्षात ठेवू नकोस. तू लक्षात ठेव की ती किती ढोल आहे. तुझी बॉडी तर चांगली आहे, तू ढोल पण नाहीस. मग तू तिच्या एवढा हुशार का नाहीयेस? कारण हा खेळ मेहनतीचा आणि स्मार्ट वर्कचा आहे. आणि तू तुझा स्मार्टनेस लोकांची उणीधुनी काढण्यात घालवतोयस. काही लोकांची मजबुरी असते, काही लोकांना जन्मताच प्रॉब्लेम असतात, काहींना अनुवंशिक असतात, काहींना हेल्थ इश्यू असतो. कधी कधी मनात असून सुद्धा शरीराकडे स्वतःकडे वेळ देता येत नाही. काहींना प्रेग्नन्सीनंतर हार्मोनल चेंजेस होतात. पण आपण काय करायचं? आपण त्यांना जज करायचं, त्यांना ट्रोल करायचं. ढोल, कडक्या, सुकड्या, छोटू, लंबू, काळ्या, काण्या, तोतऱ्या, लंगड्या, मुक्या, बहिऱ्या, आंधळ्या, मंद अशी विशेषणे वापरायची. आपल्याकडे कुणाला समजून घेण्याची कुवत संपली आहे काय? माणसाची ओळख त्याच्या टॅलेंटवरून व्हायला हवी, त्याच्या रंगावरून किंवा त्याच्या साईजवरून नाही. चहा ठेवू? हो.